आज काय काय बनवताय मग? आज बहुत सारं नाही बनवत, थोडंच बनवते. पण हे बघा, ती जी सुरमई होती ना आपण आणलेली, ती तिला मॅरिनेट करून ठेवलंय मस्त. मसाला, मीठ, हळद आणि कोकमाचा आगळ, अद्रक लसूणची पेस्ट ती सुद्धा लावलेली आहे. आणि कोळंबे आहेत, त्यातल्या अर्ध्याच कोळंब्या घेतल्यात. सगळ्या मोठी मोठी आहे ना? कोळंबी किती मोठी आहे ना, हे बघ. तर कोळंब्या अर्ध्याच घेतल्यात, अर्ध्याच्याही अर्ध्या घेतल्यात, पूर्ण नाही घेतल्यात, त्या ठेवल्यात. आणि इथं सुरमई आहे ना, सुरमईचं डोकं, शेपूट असे बारीक बारीक जे भाग होते ना, त्याचं मी इथं रस्सा केलाय मस्त आंबट. चिंच टाकून आंबट. आणि तो माझा फेवरेट आहे, आंबट वाला. हा. आणि याचं काय करणार आहे माहिती का, कोळंबीचं एकदम सुक्क करणार, असं सुक्क सुक्क एकदम. आणि असंच करणार, बटाटा वगैरे घालणार नाही आज. आणि याचा थोडासा रस्सा ते फ्राय करणार आहे. असं आम्ही बहुत सारी मच्छी खाणार आहे आज. तर या सुरमईच्या रश्श्याला आहे ना, आपल्याला मसाला मी बघा, कांदा खोबरा तेलामध्ये चांगला भाजून, लसूण आणि कोथिंबीर एवढंच फक्त घेतलंय. आता तो मसाल्यामध्ये घालून घेते, अर्धा त्याच्यासाठी आणि अर्धा या कोळंबीसाठी. आणि तो ओल्डवाला कोणता? तो ओल्डवाला ठेवलाय तसंच, तो नाही टाकला. आणि हे टाकलेली आहे बघा, याच्यामध्ये चिंच पण टाकलेली आहे मी. ही बघा, चिंचेनी मस्त आंबट असा रस्सा होतो. थोडंसंच केलंय, असं जास्त नाही, कारण भरपूर आहे आता हे. आणि ते मच्छी शिजायला किती वेळ लागेल? त्याला काय ना, ते 5-6 मिनिटं मंद आचेवरती. आई बोलता भातात पाणी सोडा. भातात पाणी घालते ना. आई मच्छी खाणार ना? किती मच्छी आणली, किती सुंदर मच्छी आणली, किती मोठी मोठी मच्छी आणली. आई मच्छी आणली, धक्क्याला जाऊ. आई म्हणते 4 वाजल्यापासून गेल्यात, धावच्या धक्क्यावर एवढी मच्छी आणली, भरपूर मच्छी आणली, आणि छान छान मच्छी आणली. आणि तुम्ही खाणार ना आता? आता आम्ही खाणार पोटभर. आम्ही ना ती ह्याची मच्छी नाही घेतली, म्हणजे बोंबील, बांगडे हे तर नेहमी आपण खातो, लोक येतात त्यांच्याकडून घेतो. पण ही मच्छी कशी त्यांच्याकडे कधी मिळत नाही, कारण ही कॉस्टली आहे आणि ती लोक आणत नाही म्हणून. आणि आम्ही खास करून ह्या मच्छीसाठीच गेलेलो, जसं सुरमई, पॉपलेट, आणि प्रॉन्स मोठे मोठे, कोळंबी, ते आम्हाला पाहिजे होते. आणि आम्ही ठरवलेलं की जायचं तर ह्याच मच्छी घेऊन यायची, बाकी घेऊन यायची नाही दुसरी. ते आणले आणि आता मस्त करायचे, मस्त खायचे. तर आता मी करते सगळी. तर इथे रस्सा झालेला आहे, आता कोळंबीचा सुक्क करून घेते. तर कोळंबीच्या सुक्क्यासाठी बघा, मी इथं काय आता फोडणीला देणार आहे ते बघा. आईला एकदम शॉक झाले. आई म्हणते, बापरे मच्छी कुठून आणली? आईला माहितीच ना, आईला आम्ही सांगितलंच ना. मी डायरेक्ट सरप्राईज दिली सगळ्यांना. सकाळीच उठलो गपचूप, रात्री प्लॅन केला आम्ही तिघांनी, समीरनी, मी आणि मी. आणि म्हटलं चला जाऊया. सकाळी उठून गप्पा, मज्जा आली. खूप मस्त, चांगलं मार्केट पण आहे, स्वस्त पण रेट आहे. आणि प्लस तिथे म्हणजे असं काही नाही, हे नाही, फक्त बार्गेनिंग करता आली पाहिजे. आणि भाव करता आला पाहिजे, भाव. ते लोक कसे आपल्याला भाव सांगतात ना, 2,500 सांगतात. तर आपण भाव करताना पण ना डायरेक्ट अर्धा करायचा. असं मी असंच करत होती, डायरेक्ट अर्धा बोलायचं. 2,500 बोलले, 1250, 1200 असंच बोलायचं, है ना. तुम्ही एकदम उत्तम अशी बार्गेनिंग करता. बरोबर आहे. त्यांना कारण मला येत नाही, मी सोडून दिलेलं तुमच्यावर, मला येत नाही ते. तुम्ही काय बोला, मग त्यांना मी ते घ्यायची. मला ठीक आहे, मी म्हणायची बसा, काय बोलू नका. मला म्हणायची एवढ्या घेऊ, तेवढ्या म्हणलं काही घेऊ नको, थांब जरा. कारण ते मला येत नाही. आता बघा, लसूणच्या पाकळ्या टाकल्या ठेचून, यामध्ये तेल टाकले 1.5 पळी, आणि लसूणच्या पाकळ्या आणि कढीपत्ता थोडासा कोळंबीसाठी. लसूण आणि कढीपत्ता तडतडायला लागलाय, लसूण चांगला लालसर होतच आलाय. तर त्यामध्ये लगेच काय करायचं आता, हळद आणि मसाला. तर हे मी लाल मसाल्यात केलं, हे काळा मसाल्यात करते. प्रॉन्स फर्स्ट टाइम काळा मसाला करणार ना, मस्त लागल. काळा मसाला आणि सुक्क करायचंय ना, 2 चमचे काळा मसाला घालून घेतला, बस झालं एवढं. कारण थोडंच आहे, जास्त तिखट नको व्हायला. आता हा टोमॅटो आहे बघा, एक अर्धा, तो पण मी यातच घालते बारीक चिरून.
मसाल्यामध्ये त्याला पण चांगलं एकत्रित करून घ्यायचं, मस्त तळून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये, त्या टोमॅटोला पण. आता यामध्ये ह्या कोळंब्या घालून घ्यायच्या. मस्त वाटतायत काळ्या काळ्या. आणि खूप मोठ्या मोठ्या अशा कोळंब्या आहेत. खूप मोठ्या मोठ्या कोळंब्या आहेत. यामध्ये आता आपला वाटलेला मसाला आहे ना, तो पण घालून घेते. यम. आणि लगेच पाणी घालून घ्यायचं. पाणी थोडंच घालते कारण आपल्याला हे सुक्क बनवायचं. तर मी पहिले बघते आता किती लागेल ते. किती मस्त दिसतंय है ना, मस्त दिसतंय आणि स्मेल पण मस्त येतोय है ना. आता खायला बनल्यावर पण पण मज्जा येणार. खायला पण मज्जा येणार आहे. बनल्यावर बघ. चवीनुसार मीठ. मसाला जास्त झाला का? नाही होऊ देत पाहिजेच तेवढा, कारण आपण हे एकदम सुक्क थपथपीत करतोय ना. मस्त कोळंबी सुक्क काळं. काळं. कोलंबीचं खडखडलं असं बोलतात त्याला. खडखडलं. खडखडलं असं एका ठिकाणी मी नाव ऐकलं. कोणीतरी कोणत्या तरी म्हणजे कोणाच्या तरी गावी असं ना खडखडलं असं बोलतात. तर कोळंबी खडखडलं. कोकणी लोकांना. आणि इथे आंबट रस्सा. आंबट रस्सा. कसला? सुरमई. सुरमई. सगळं थोडं थोडं, जास्त हे नाही करायचं आहे ना. आणि सुरमई बघा किती थाळी भरून आहे ना. एवढी तळून टायगरला सुद्धा मी त्यातल्या 3 पीसेस उकळलेले आहेत मीठ टाकून ना. आणि उरलेल्या डोक्याचं आणि शेपटीचं रस्सा केला. तर ही बघा सुरमई मस्त. आता मी पहिले सुरमईवर ताव मारते. सुरमईची टेस्ट वाव, गरम आहे एकदम काजू कतरी. मीठ कमी आहे. छान झालंय ना. मस्त. अशीच खायला ती मस्त वाटणार. एकच नंबर. आंबट रस्सा. आंबट रस्सा तर नेहमीच चांगला होता. तो माझा फेवरेट आहे आंबट. मस्त. आता कोळंबी मी अशीच खाऊन दाखवूया. एकच नंबर. सर्वांनी जेवायला या. आता मी आज काही जास्त बोलत नाही, फक्त खात राहणार बस. काय चाललं तुमच्या दोघांचं? टायगर फिश. टायगर पण मच्छी खातोय. हे बघ सुरमई. काटे बिटे काढून दिलीत त्याला मी मस्त. तो बोला था आज न्यू फूड, आज का न्यू लंच. आज का न्यू लंच है उसका. है ना बाबली? आवडली तुला? आवडली का? जा बाबा असं खावा, मस्त मस्त खावा हा बाबडी.